In previous lecture, we see the topics in prokaryotic cell in detailed structure. Today we start the new topic. It is a second type of cell. It is eukaryotic cell. What is eukaryotic cell? We know about the nucleus is advanced. Nucleus is well developed and advanced. Those cells known as a eukaryotic cell. And example, 4 kingdoms we see. All organisms in 4 kingdoms, they are made up of eukaryotic cell, protista, fungi, plant cell and animal cell. Now we see the eukaryotic example in the plant cell and animal cell. What is the main difference between the plant cell and animal cell? And we see the basic components included or contents in the eukaryotic cell. So eukaryotic cell, U means advanced, karyot means nucleus. So in which first example we see the animal cell, then after plant cell. Animal cell, जेव्हा आपण ॲनिमल सेल पाहणार आहोत, प्लांट सेलचं मी नंतर दाखवते, पण अगोदर ॲनिमल सेलमध्ये जे काही कंटेंट्स आहेत ती सेल अगोदर बघून त्यांच्यानंतर प्लांट सेल बघू. तर ॲनिमल सेलमध्ये बेसिकली ॲनिमल सेल हा जास्तीत जास्त प्रमाणात ओव्हल शेपमध्येच आपल्याला दिसतात, इन ओव्हल शेप. ओके, इट इज ए प्लाझ्मा मेम्ब्रेन. We know about plasma membrane made up of phospholipid. ओके, आपण प्रत्येक एक कंपोनंट्स हा डिटेलमध्ये पाहणारच आहोत ऑर्गॅनल. पण प्लाझ्मा मेम्ब्रेन कशापासून बनलेला आहे? फॉस्फोलिपिडपासून. ॲनिमल सेलमध्ये सर्वात आउटर मेम्ब्रेन जो आहे तो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. ओके, त्याच्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन जे की इंटर ट्रान्सपोर्टेशन आहे एक्स्ट्रासेल्युलर और इंटरसेल्युलर, ते आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन थ्रू बघतो. त्याच्यानंतर हा जो काही आउटर पार्ट आहे, ओके, तो आहे सायटोप्लाझम. सायटोप्लाझम, इट इज अ फ्लुइड सबस्टन्स and main basic structure in animal cell is a nucleus. न्यूक्लियस हा जनरली सेंटरमध्ये असतो ॲनिमल सेलमध्ये, आणि न्यूक्लियस हा डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे. न्यूक्लियस डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे. ओके, हा आहे न्यूक्लियर मेम्ब्रेन. It is a double membrane structure. It is a nuclear pore. हा जो स्पेस दिसतो त्याला न्यूक्लियर पोर म्हणतात. आणि याच्यामध्ये जे काही कंटेंट आहे हा आहे न्यूक्लिओप्लाझम. आणि एक डार्क स्ट्रक्चर जे आपल्याला न्यूक्लियसमध्ये दिसतं त्याला आपण म्हणतो न्यूक्लियोलस. न्यूक्लियोलस, इट इज अ डार्क स्ट्रक्चर. आणि आपल्याला याच्यामध्ये खूप असे थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स दिसतात जे की जेनेटिक मटेरियल किंवा आपण त्याला क्रोमोझोम म्हणतो. पण हे जे थिन स्ट्रक्चर आहे त्याला क्रोमॅटिन फायबर असे म्हणतात. क्रोमॅटिन फायबर. तर हा जो पूर्ण न्यूक्लियस आहे, तर आउटर न्यूक्लियर मेम्ब्रेन जो की डबल मेम्ब्रेन आहे, आणि प्रत्येक मेम्ब्रेनच्या मध्ये जो स्पेस दिसतोय त्याला आपण न्यूक्लियर पोर म्हणतो. न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या मध्ये जे काही फ्लुइड सबस्टन्सेस आहेत त्यांना आपण न्यूक्लिओप्लाझम म्हणतो. आणि जो डार्क सर्कल आपल्याला दिसतोय तो आहे न्यूक्लियोलस. आणि जे काही थ्रेड लाईक आपल्याला पार्ट्स दिसतात ते काय आहेत? क्रोमॅटिन फायबर. आणि या सगळ्या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं? न्यूक्लियस. ओके, त्याच्यानंतर हा जो सायटोप्लाझम आहे आणि बाकीचे जे काही ऑर्गॅनल्स आपण पाहणार आहोत ते सगळे कशामध्ये असतात? तर सायटोप्लाझममध्ये असतात. तर
सेकंड जो पार्ट आहे ऑर्गेनेली, तो जो पार्ट आहे तो आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आपण प्रत्येक पार्ट डिटेलमध्ये पाहणारच आहोत, पण त्याचं लोकेशन आणि स्ट्रक्चर जर आपल्या लक्षात आलं तर आपल्याला ते पुढे डिटेलमध्ये शिकायला सोपं जातं. तर मी हा जो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा आपल्याला दोन प्रकारमध्ये दिसतो. एक, याच्यावरती काही आपल्याला डॉट लाईक स्ट्रक्चर्स दिसतात ज्याला रायबोझोम्स असे म्हणतात. ओके, रायबोझोम्स जनरली एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर पण असतात आणि काही फ्री इन सायटोप्लाझमसुद्धा असतात. ओके, ज्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर रायबोझोम्स प्रेझेंट असतील त्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतात. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ओके, आणि ज्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती रायबोझोम्स नाही आहेत त्याला स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतात. इट इज अ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्याचबरोबर काही रायबोझोम्स हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर प्रेझेंट आहेत जे की रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, आणि काही फ्री इन सायटोप्लाझम आहेत त्यांना काय म्हणतात, रायबोझोम्स. आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती प्रेझेंट असणारे जे काही रायबोझोम्स आहेत त्यांचं वर्क आणि याचं फ्री असणाऱ्यांचं फंक्शन, दोन्हीचं फंक्शन काय असतं, सेम असतं. पण हा जो रायबोझोम आहे हा यूकॅरियोटिक सेलमधला आहे. बरोबर आहे. आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की रायबोझोम प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सुद्धा प्रेझेंट असतात. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये 70S टाईपचे असतात प्रोकॅरियोटिक सेलमध्ये, आणि यूकॅरियोटिक सेलमध्ये 80S टाईपचे असतात. रायबोझोम कोणते असतात, 80S टाईपचे असतात. ओके, त्याच्यानंतर सेकंड वन बघू, मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया हा सुद्धा डबल मेम्ब्रेन आहे, बट आउटर मेम्ब्रेन हा स्मूथ असतो, इनर मेम्ब्रेन हा फोल्डेड आहे. ओके, त्याला आपण क्रिस्टे म्हणतो. तर मायटोकॉन्ड्रिया जो की पॉवर हाऊस म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर गोल्गी कॉम्प्लेक्स किंवा गोल्गी बॉडी हा नियर टू न्यूक्लियस असतो. गोल्गी बॉडी, आणि हे जे सर्क्युलर पार्ट आहेत ते आहेत गोल्गी व्हॅक्यूल्स. ओके, डिटेलमध्ये पण पाहायचंच आहे. त्याच्यानंतर काही पार्ट जे आहेत आपल्याला सर्क्युलर पार्टमध्ये असे दिसतात. हा आहे लायसोझोम. ओके, त्याच्यानंतर काही आपल्याला फ्री इन सर्क्युलर पार्टमध्ये दिसतात ज्याला आपण व्हॅक्युल्स म्हणतो. यूकॅरियोटिक सेलमध्ये म्हणजेच ॲनिमल सेलमध्ये जनरली व्हॅक्युल्स हे स्मॉल स्ट्रक्चरमध्ये असतात. त्याच्यानंतर जे काही स्ट्रक्चर्स आहेत, एक आपल्याला क्रॉस लाईक, एक उभा असेल आणि एक आडवा, अशाच टाईपमध्ये आपल्याला दोन सेंट्रिओल्स दिसतात. आणि हे जे सेंट्रिओल्स आहेत त्याच्या साईडनी सेंट्रल बॉडीज असतात, तर याला म्हणतात सेंट्रोझोम. आणि हे जे दोन आहेत ते आहेत टू मॉलिक्युल्स ऑफ सेंट्रिओल्स. ओके, त्याच्यानंतर काही पार्ट्स हे आपल्याला स्केलेटन सारखे दिसतात जे की आपण सायटोस्केलेटन म्हणून ओळखतो. सायटोस्केलेटन. ओके, जनरली बेसिक जर बघितलं तर ॲनिमल सेल जो आहे, यूकॅरियोटिक मधला जो एक्झाम्पल बघतोय ॲनिमल सेल, याच्यामध्ये जनरली न्यूक्लियस
हा मेन पार्ट आहे जो की सेंटरमध्ये असतो आणि न्यूक्लिओप्लाझम आणि सायटोप्लाझम या दोघांना सेपरेट करणारा न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. कारण की न्यूक्लिओप्लाझम आणि सायटोप्लाझम मिक्स होत नाही. आपण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये बघितलं, न्यूक्लियस असा स्पेसिफिक नव्हता आणि प्रिमिटिव्ह न्यूक्लियस होता. त्याच्यामुळे जे काही जेनेटिक मटेरियल आहे ते मिसोझोम्सला जाऊन अटॅच होतं. पण इथे स्पेसिफिक एरियामध्ये जे काही जेनेटिक मटेरियल आहे ते ऑक्युपाय असतं. तर हा जो न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे तो डबल मेम्ब्रेन आहे. डार्क स्ट्रक्चर जो आहे त्याला पण न्यूक्लिओलस म्हणतो. त्याच्यानंतर जो काही फ्लुइड लाईक सबस्टन्स आपल्याला याच्यामध्ये दिसतो तो आहे न्यूक्लिओप्लाझम आणि दोन मेम्ब्रेनच्या मध्ये जो स्पेस आहे तो आहे न्यूक्लिअर पोर आणि याच न्यूक्लिअर मेम्ब्रेनपासून एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम फॉर्म होतात. तर याच्यामध्ये सुद्धा दोन टाईप्स आहेत. ज्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती रायबोझोम्स प्रेझेंट असतील त्याला आपण रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतो आणि ज्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती रायबोझोम्स प्रेझेंट नाही आहेत आणि जो शीत आहे तो एक स्मूथ शीत आहे म्हणून त्याला आपण स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतो. त्याचबरोबर हे जे प्रेझेंट असणारे काही स्मॉल स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट असतात एअरबॅग्स टाईप, त्यांना आपण व्हॅक्युओल्स म्हणतो. त्याचबरोबर लायसोसोमसुद्धा प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर 2 मॉलिक्युल्स ऑफ सेंट्रिओल्सना अटॅच असणारा पूर्ण या कंपोनंटला आपण म्हणतो सेंट्रोझोम्स. जेव्हा आपण सेल डिव्हिजन बघू त्यावेळेस आपल्याला याचं फंक्शन माहीत असेल. त्याच्यानंतर माहीत होईल हा आहे सायटोप्लाझम जो की पूर्ण जे काही ऑर्गॅनल्स आपण शिकतोय ते सगळे ऑर्गॅनल्स कुठे प्रेझेंट आहेत तर सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट आहेत. गोल्गी कॉम्प्लेक्स किंवा गोल्गी बॉडी हा सुद्धा नियर टू न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतो. मायटोकॉन्ड्रिया डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे, हा सुद्धा ज्याला आपण पॉवर हाऊस म्हणून ओळखतो. हे जे काही स्ट्रक्चर्स आहेत आणि सर्वात आउटर जो आहे सगळ्यांना बाउंड केलेला त्याला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन म्हणतो जो की फॉस्फोलिपिडपासून बनलेला आहे. तर हे ॲनिमल सेल आहे. ॲनिमल सेलमध्ये जनरली जे काही ऑर्गॅनल्स आहेत ते आपण पाहिलेले आहेत आणि प्रत्येक ऑर्गॅनल्स आपण डिटेलमध्ये पाहणार. युकॅरियोटिक सेलमधील ॲनिमल सेल आपण बघितली. आता पाहणार आहोत प्लांट सेल. तर युकॅरियोटिक सेलमध्ये सेकंड एक्झाम्पल घेत आहोत प्लांट सेल. जनरली प्लांट सेल जो आहे तो आपल्याला हेक्झागोनल किंवा पॉलिगोनल स्ट्रक्चरमध्ये ऑब्झर्व होतो किंवा सहसा जास्त करून पॉलिगोनल किंवा हेक्झागोनलमध्येच तो आपल्याला दिसतो. तर हा जो प्लांट सेल आहे ओके. तर हा जो मेम्ब्रेन आहे तो आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. और सेल मेम्ब्रेन हा सुद्धा फॉस्फोलिपिडपासून बनलेला आहे. त्याच्यानंतर सेकंड लेअर जो फॉर्म होतो तो आहे सेल वॉल. सेल वॉल इट इज ए रिजिड प्रोटेक्टिव्ह outer covering of plant cell. And sometimes some part is having a space. This space हा जो स्पेस आहे तो कशासाठी आहे तर इंडर सेल्युलर जे काही ट्रान्सपोर्ट होतं त्याच्यासाठी आहे. जे काही मिनरल्स वॉटर ट्रान्सपोर्टेशन होतं इनसाईडला किंवा आउटसाईडला त्याच्यासाठी हे सेल वॉलमध्ये थोडासा स्पेस असतो. तर ओके. तर हा जो सेल वॉल आहे तो आउटर कवरिंग टू द प्लांट सेल. It is a rigid and protective.
आउटर कवरिंगमध्ये जर बघितलं तर युकॅरियोटिक सेलमध्ये ज्यावेळेस आपण ॲनिमल सेल बघितली त्यावेळेस फक्त आउटर कवरिंग ही प्लाझ्मा मेम्ब्रेन होती, बरोबर आहे. तर हा जो लेयर आहे प्लांट सेलमध्ये एक एक्स्ट्राचा आउटर लेयर दिसतो किंवा आउटर कवरिंग दिसते, त्याला सेल वॉल म्हणतात. ओके. त्याच्यानंतर जसं आपण ॲनिमल सेलमध्ये बघितलं की न्यूक्लियस हा सेंटरला होता, पण ज्यावेळेस आपण प्लांट सेलबद्दल शिकतो त्यावेळेस जो काही व्हॅक्युअल्स आहे, प्लांट सेलमध्ये फक्त एकच व्हॅक्युअल असतो आणि तो पण लार्ज साईजचा असतो. तर व्हॅक्युअल आणि न्यूक्लियस शिफ्टेड टुवर्ड्स दी पेरिफेरी. न्यूक्लियस शिफ्टेड टुवर्ड्स दी पेरिफेरी, एक साईडला न्यूक्लियस हा शिफ्ट होतो. ॲनिमल सेलमध्ये जर बघितलं तर न्यूक्लियस हा सेंटरला ऑक्युपाय असतो. याच्यामध्ये सुद्धा हे आहेत न्यूक्लिअर मेम्ब्रेन. आपण ॲनिमल सेलमध्ये याला लेबलिंग केलीच आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन, डबल मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस, न्यूक्लिअर पोर आणि न्यूक्लिओप्लाझम आणि क्रोमॅटिन फायबर. ओके. तर हा जो पूर्ण स्ट्रक्चर आहे तो आहे न्यूक्लियस. ओके. त्याच्यानंतर हा जो काही आउटर साईडला पार्ट आहे जो की फ्लुइडनी ऑक्युपाय झालेला आहे त्याला आपण काय म्हणतो तर सायटोप्लाझम. हा आहे तो व्हॅक्युअल. ओके. आणि हा जो व्हॅक्युअल आहे याच्यामध्ये फूड मटेरियल, मिनरल्स, वॉटर्स हे प्रेझेंट असतात आणि याच्यामुळे जे काही वॉटर आणि मिनरल्स प्रेझेंट आहेत याला सॅप म्हणतात. वॉटर आणि मिनरल्स. ओके. हा सॅप आहे. त्याचबरोबर हा जो न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे याच्यापासून फॉर्मेशन ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम होतं आणि हा जो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जो आहे याच्यामध्ये सुद्धा आर मीन्स रफ, ई मीन्स एंडोप्लाझ्मिक अँड आर मीन्स रेटिक्युलम. आणि ज्या रेटिक्युलमवरती एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती रायबोझोम्स प्रेझेंट नसतात त्यांना आपण स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतो. ओके. त्याचबरोबर याच्यामध्ये सुद्धा गोल्गी कॉम्प्लेक्स असतो अवे फ्रॉम दी न्यूक्लिअर मेम्ब्रेन. आपण ॲनिमल सेलमध्ये बघितलं की तो न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या जवळ असतो, पण प्लांट सेलमध्ये हा न्यूक्लिअर मेम्ब्रेनपासून थोड्यासा अंतरावर असतो. गोल्जी बॉडी किंवा गोल्जी कॉम्प्लेक्स. त्याच्यानंतर याच्यामध्ये सुद्धा मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असतात. मायटोकॉन्ड्रिया इज अ डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर. मायटोकॉन्ड्रिया याच्यामध्ये सुद्धा काही स्केलेटन प्रेझेंट असतात. डायरेक्ट याच्यामध्ये काढू शकता तुम्ही. ओके. सायटोस्केलेटन किंवा रॅफिड्स याला म्हणतात. त्याच्यानंतर जो मेन पार्ट आहे जो की ॲनिमल सेलमध्ये नसतो पण प्लांट सेलमध्ये असतो तो आहे क्लोरोप्लास्ट. इट इज ए क्लोरोप्लास्ट. कारण की ग्रीन पार्ट जो आहे प्लांट्सना, लीफना जो ग्रीन कलर येतो तो कशामुळे येतो तर क्लोरोप्लास्टमुळे येतो. आणि आपल्याला या सगळ्यांचं डिटेल स्ट्रक्चर पाहायचंच आहे. जे मी मध्ये दाखवलेले स्ट्रक्चर्स आहेत ते ग्रॅना आहेत. ओके. ते एकमेकावरती अरेंज असतात. तर त्याच्यामध्येच आपल्याला ग्रीन कलरचा पिगमेंट दिसतो ज्याला आपण क्लोरोप्लाझम म्हणतो. आणि हा जो स्ट्रक्चर आहे तो आहे क्लोरोप्लास्ट. ओके. तर जे काही बेसिक स्ट्रक्चर्स आहेत ते आपण काढलेलेच आहेत. तर प्लांट सेलमध्ये आणि ॲनिमल सेलमध्ये जो डिफरन्स आहे तो लक्षात घ्या. ॲनिमल सेलमध्ये आउटर कवरिंग फक्त प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो. ॲनिमल सेलमध्ये आउटर कवरिंग काय असतं फक्त प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो. पण प्लांट सेलमध्ये जर बघितलं तर आउटर कवरिंग जी आहे
ती सेल वॉल आहे. तर प्लांट सेलमध्ये सेल वॉल प्रेझेंट असतो, तर ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल प्रेझेंट नसतो. प्लाझ्मा मेम्ब्रेन तर प्लांट सेलमध्ये सुद्धा आहे. ओके, पण त्याच्या आउटर साईडला जी कव्हरिंग आहे त्याला आपण सेल वॉल म्हणतो. पण ॲनिमल सेलमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेनच हा आउटर कव्हरिंग आहे. ओके, तर हे झालं प्लांट सेल. आता आपण प्रत्येक सेलबद्दल, सेलमधल्या प्रत्येक ऑर्गॅनेलचं डिटेलमध्ये स्ट्रक्चर आणि फंक्शन्स पाहणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण जी बघणार आहोत कंपोनंट तो आहे सेल वॉल. सेल वॉल आपल्याला माहिती आहे की जनरली प्लांट सेलमध्ये सेल वॉल असतो. फॉर एक्झाम्पल कशामध्ये सेल वॉल आपल्याला भेटतात, तर प्लांट सेल, फंगाय, अल्गी, त्याच्यानंतर प्रोकॅरियोट, प्रोकॅरियोट्समध्ये आपण बघितलं सेलमध्ये पेप्टाइड ग्लायकेन पासून सेल वॉल बनलेली असते. ओके, पण ज्यावेळेस आपण सेल साईजमध्ये बघितलं तर मायकोप्लाझ्मा हा सुद्धा प्रोकॅरियोट्समध्ये येतो, पण त्याच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट नसते. तर मायकोप्लाझ्मा एक्सेप्ट मायकोप्लाझ्मा, एक्सेप्ट मायकोप्लाझ्मा, तर ऑल प्रोकॅरियोट्समध्ये एक्सेप्ट मायकोप्लाझ्मा, तर ऑल प्रोकॅरियोट्समध्ये सेल वॉल ही प्रेझेंट असते आणि पेप्टाइडोग्लायकेनपासून सेल वॉल बनलेली असते. त्याचबरोबर प्रोटिस्टासुद्धा. ओके, तर जे काही ऑर्गॅनिल्स आहेत त्यांच्यामध्ये सेल वॉल ही प्रेझेंट असते. जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये ते सेलपासून बनलेले त्या प्रत्येक सेलचे जे आउटर कव्हरिंग आहे ती सेल वॉल आहे. तर जनरली सेल वॉल कशी असते, तर रिजिड, सपोर्टिव्ह, प्रोटेक्टिव्ह and protective outer covering. Because the presence of cellulose, the rigidity comes from the microfibrils. Microfibrils जे आहेत, मायक्रोफायब्रिल्समध्ये सेल्युलोज कंपोनंट असल्यामुळे तो काय करतो, तर सेल वॉलला रिजिडिटी देतो. त्याचबरोबर सेल वॉल ही सपोर्टिव्ह आहे सेल्सला, त्याचबरोबर प्रोटेक्टिव्ह आहे फॉर दी आउटर एनिमीज टू प्रोटेक्ट द सेल. मेन जे स्ट्रक्चर आहे ते आपण इथे पाहणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा सेल वॉल कशापासून बनलेली असते, तर सेल वॉल, तर जे काही बाकीचे प्लांट सेल्स आहेत अदर प्लांट्समध्ये, तर जनरली हेमिसेल्युलोज, पेक्टिन, लिपिड्स अँड प्रोटीन्स. जनरली अदर प्लांट जे आहेत त्यांच्यामध्ये हेमिसेल्युलोज, पेक्टिन, लिपिड्स आणि प्रोटीन्सपासून सेल वॉल फॉर्म होते. पण अल्गी जो आहे, अल्गीमध्ये सेल वॉल जी आहे ती कशापासून फॉर्म होते, तर सेल्युलोज, गॅलेक्टन्स, मॅनाज आणि त्याचबरोबर मिनरल्समध्ये जनरली कॅल्शियम कार्बोनेट हा मेन कंपोनंट असतो. तर अदर प्लांट्समध्ये हेमिसेल्युलोज, पेक्टिन, लिपिड्स आणि प्रोटीन्सपासून बनला जातो. तर अल्गीमध्ये जो काही सेल वॉल आहे तो सेल्युलोज, गॅलेक्टोनस, मोनाज आणि मिनरल्समध्ये कॅल्शियम कार्बोनेट हे कंटेंट्स असतात. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे ग्रासची जी स्टेम असते ती ग्रासची स्टेम जी आहे ते सिलिकापासून फॉर्म होते. हा सुद्धा एक पिगमेंट आहे किंवा कंपोनंट आहे ज्याच्या थ्रू आपल्याला जी ग्रासची स्टेम दिसते ती कशापासून बनलेली आहे, तर सिलिकापासून. आणि ग्रास स्टेममधल्या सेल्सची आउटर सेल वॉल. ओके, ग्रासचा स्टेम जो आहे त्याच्यामधले जे काही सेल्स असतील ते जे सेल्स आहेत त्यांची जी आउटर कव्हरिंग आहे ती कशापासून बनलेली आहे, तर
सिलिकापासून बनलेली. ओके, आउटर कवरिंग म्हणजेच सेल. त्याचबरोबर जर फंगाय जर बघितलं, फंगायची जी काही सेल वॉल आहे ती क्युटीन पासून बनलेली. हार्डेस्ट पार्ट क्युटीन पासून बनलेली. त्याचबरोबर क्युटीन जो आहे, जे काही इपिडर्मल किंवा जे काही लँड प्लांट्स असतात. नंतर एक आहे सुबेरिन. सुबेरिन जो आहे तो एंडोडर्मल लेयर ऑफ रूटची जी एंडोडर्मल लेयर असते त्याच्यामध्ये जे सेल्स असतात त्याची जी सेल वॉल आहे ती सुबेरिन पासून बनलेली आहे. त्याच्यानंतर सुबेरिन नंतर काही कंटेंट्स आहेत, जसं की वॅक्स आहे, लिग्निन आहे. हे सुद्धा प्रत्येक सेल वॉलमध्ये प्रेझेंट असतो. पण वॅक्स आणि लिग्निन यांचं काय मेन फंक्शन आहे, तर वॅक्स आणि लिग्निन काय करतात, तर जनरली जे काही सेलचा जो शेप आहे त्याचबरोबर जे काही इन्फेक्शन होतं त्याच्यापासून प्रोटेक्शन करतात. तर वॅक्स आणि लिग्निन काय करतात, तर सेलला शेप देतात, शेप ऑफ सेल, आणि त्याचबरोबर प्रोटेक्शन फ्रॉम इन्फेक्शन, जे काही इन्फेक्शन होतं प्लांट्सला त्याच्यापासून प्रोटेक्ट करतात. ओके, किंवा इंजुरी असेल, इन्फेक्शन ऑर इंजुरी. ओके, तर जनरली सेल वॉल काय आहे, तर सेल वॉल जनरली कोणत्या प्लांट्समध्ये कोणत्या सेल्समध्ये प्रेझेंट असते, तर प्लांट सेलची जी काही सेल्स असतात त्यांच्या आउटर कवरिंग जी आहे ती सेल वॉलपासून बनलेली आहे. फंगायमध्ये सुद्धा आउटर कवरिंग सेल वॉल आहे, अल्गीमध्ये आउटर कवरिंग सेल वॉल आहे, प्रोकॅरिओट्समध्ये सुद्धा आउटर कवरिंग सेल वॉल आहे, एक्सेप्ट मायकोप्लाझ्मा, बिकॉज मायकोप्लाझ्मा इज विदाउट सेल वॉल. ओके, and it is the smallest cell from the cells. तो प्रोटिस्टामध्ये सुद्धा सेल वॉल आउटर कवरिंग ही सेल वॉल असते. तर याच्यामध्ये जर बघितलं तर सेल वॉल जो आहे जनरली तो काय आहे, रिजिड आहे, सपोर्टिव्ह आहे, सपोर्ट करतो, प्रोटेक्टिव्ह आहे, प्रोटेक्टिव्ह आउटर कवरिंग. ओके, तर तो आउटर कवरिंग आहे. कसा, प्रोटेक्टिव्ह, सपोर्टिव्ह अँड रिजिड. त्याचबरोबर रिजिडिटी कशामुळे आली, तर मायक्रोफायब्रेस जे आहे ज्याच्यामध्ये मेन कंपोनंट्स हा सेल्युलोज असतो त्याच्यामुळे सेल वॉल हा कसा आहे, रिजिडिटी फॉर्म करतो. त्याच्यानंतर आपण जे काही सेल्स बघितले किंवा जे काही एक्झाम्पल्स आपण बघितले त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये वेगवेगळे कंपोनंट आहेत ज्याच्या थ्रू ते सेल वॉल फॉर्म करतात. जसे की अदर प्लांट्समध्ये जर बघितलं तर प्लांट्समध्ये जनरली हेमिसेल्युलोज, पेक्टिन, लिपिड्स आणि प्रोटीन्सपासून सेल वॉल फॉर्म होते. पण अल्गी जो आहे त्याच्यामध्ये काही वेगळे कंपोनंट्स आहेत. सेल्युलोज, गॅलॅक्टनास, मेनास, मिनरल्समध्ये कॅल्शियम कार्बोनेट हा मेन मिनरल आहे, याच्यापासून अल्गीचा सेल वॉल फॉर्म होतो. ग्रास स्टेममध्ये जे काही ग्रास स्टेमचे सेल्स आहेत त्याचा जो सेल वॉल आहे तो सिलिकापासून फॉर्म होतो. त्याच्यानंतर फंगायमध्ये किंवा इपिडर्मल, इपी मीन्स अप्पर, डर्मल मीन्स लेअर, जे काही अप्पर पार्ट असतो ते जे काही सेल्स असतात अप्पर लेअरचे तशा सेल्सना किंवा लँड प्लांट्सवरती असणाऱ्या सेल्सची जी आउटर कवरिंग आहे सेल वॉल ती कशापासून बनलेली आहे, क्युटीनपासून बनलेली आहे. त्याच्यानंतर सेकंड कंपोनंट आहे सुबेरिन. हा एंडोडर्मल म्हणजे रूटची जी सेल्स आहेत त्याचा जो सेल वॉल आहे त्याच्यामध्ये सुबेरिन हा कंपोनंट जास्त प्रमाणात असतो. वॅक्स आणि लिग्निन हे जे कंपोनंट आहे हे खूप मेन कंपोनंट्स आहेत. प्रत्येक सेल वॉल फॉर्मेशनमध्ये वॅक्स आणि लिग्निन असतो. तर याचं मेन फंक्शन काय आहे, तर तो सेलला शेप देतो आणि त्याचबरोबर इन्फेक्शन किंवा इंजुरीपासून सेलचं प्रोटेक्शन करतो. तर हे जे काही जनरल इन्फॉर्मेशन आहे ती सेल वॉलची आहे. आता आपण याच्यानंतर सेल वॉलचं स्ट्रक्चर बघू. आपण सेल वॉलचं स्ट्रक्चर बघू. स्ट्रक्चर ऑफ सेल वॉल. तर जनरली सेल वॉल जो आहे तो 3 लेअरपासून बनलेला आहे. फर्स्ट
मिडल लॅमेला, सेकंड प्रायमरी सेल वॉल, and third one secondary cell wall. सेल वॉल या 3 बेसिक लेयर्स पासून बनलेली आहे. फर्स्ट मिडल लॅमेला, सेकंड प्रायमरी सेल वॉल आणि लास्ट वन सेकंडरी सेल वॉल. ओके, तर सर्वात पहिल्यांदा फर्स्ट मिडल लॅमेला. मिडल लॅमेला जो आहे तो जनरली थिन असतो आणि तो 2 सेलच्या ॲडजस्टमेंटमध्ये असतो. फॉर एक्झाम्पल, समजा की ही सेल आहे, हा एक ए सेल और बी सेल. ओके, तर या सेलमध्ये जनरली या दोन्हीच्या बेसमध्ये जो काही दोन्हीमध्ये ॲडजस्ट झालेला जो पार्ट किंवा आपल्याला जो स्ट्रक्चर दिसतोय हा आहे मिडल लॅमेला. ओके, आणि हा केव्हा फॉर्म होतो, तर जे काही मायटोसिस होतं त्यावेळेस सेल जो स्ट्रक्चर आहे, आपल्याला सेल डिव्हिजन पाहायचंच आहे. सेल डिव्हिजनमध्ये तुम्हाला कळेल की सायटोकायनेसिस काय असतं. सायटो मीन्स सायटोप्लाझम, कायनेसिस मीन्स डिव्हिजन. तर जेव्हा टिलोफेज येते, टिलोफेजच्या वेळेस इथे सायटोकायनेसिसच्या वेळेस सेलचं डिव्हिजन होतं, त्यावेळेस मिडल लॅमेला फॉर्म होतो. फर्स्ट लेयर ज्यावेळेस फॉर्म होते ती जी काय आहे तर मिडल लॅमेला आहे. तर सर्वात पहिल्यांदा मिडल लॅमेला हा थिन असतो आणि हा 2 सेलच्या ॲडजस्टमेंटल स्ट्रक्चर म्हणून ओळखला जातो. आणि सर्वात पहिल्यांदा जेव्हा सायटोकायनेसिस होते म्हणजे सेल डिव्हिजनच्या वेळेस 2 सेल्स सेपरेट होतात, त्यावेळेस जी काही मधली लेयर ज्यावेळेस फर्स्टली फॉर्म होते ती असते मिडल लॅमेला. आणि हा जो मिडल लॅमेला आहे तो कशापासून बनलेला आहे, तर जनरली पेक्टिन, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम पेक्टेट या 3 कंपोनंट्स पासून मिडल लॅमेला हा फॉर्म झालेला आहे. पण ज्यावेळेस फ्रूट रायपनिंग होते त्यावेळेस फ्रूट रायपनिंगच्या वेळेस हा जो पेक्टिन आहे त्याचं काय होतं, सॅल्युबलायझेशन होतं आणि त्यावेळेस फ्रूट हा राईप होतो. ओके, फ्रूट राईप होतो कशामुळे, तर पेक्टिन हा सोल्युबल होतो. तर यामध्ये जो मिडल लॅमेला आहे त्याचा जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर तो थिन आहे. कशापासून बनलेला आहे तर पेक्टिन, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम पॅक्टेटपासून बनलेला आहे. आणि जनरली 2 सेलच्या ॲडजस्टमेंटमध्ये जो स्ट्रक्चर आपल्याला दिसतोय तो आहे मिडल लॅमेला. आता याच्यानंतर येतो प्रायमरी सेल वॉल. प्रायमरी सेल वॉल जी आहे ती मिडल लॅमेलेच्या इनर साईडला फॉर्म होते. म्हणजे ही जर एक सेल पकडली तर याच्यामध्ये ही फॉर्म होते आणि या सेलचं जर बघितलं तर या सेलमध्ये सुद्धा प्रायमरी सेल वॉल फॉर्म होते. तर हे आहे प्रायमरी सेल वॉल. ओके, तर मिडल लॅमेलाच्या नंतर प्रायमरी सेल वॉल ही जी प्रायमरी सेल वॉल आहे जनरली ही मेरिस्टेमॅटिक किंवा मिझोफिल किंवा पिथमध्ये आपल्याला या 3 कंपोनंट ज्यावेळेस असतील, हे प्लांट्सचे पार्ट्स आहेत. मेरिस्टेमॅटिक सेल जे की ऑलवेज सेल डिव्हिजनमध्ये येतात, मिझोफिल पार्टला आणि पिथला, या 3 पार्टमध्ये प्रायमरी सेल वॉल ही आपल्याला दिसते. ओके, त्याच्यानंतर लास्ट वन आहे सेकंडरी सेल वॉल. सेकंडरी सेल वॉल जी आहे, सेकंडरी सेल वॉल ज्यावेळेस प्रायमरी सेल वॉलची ग्रोथ स्टॉप होते त्यावेळेस सेकंडरी सेल वॉल ही फॉर्म होते. आणि सेकंडरी सेल वॉल जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथे गॅप फॉर्म झालेला दिसतो. ही जी सेकंडरी सेल वॉल आहे याच्यामध्ये जे काही आपण सेल वॉलचं स्ट्रक्चर बघितलं त्यावेळेस मी तुम्हाला तिथे एक पित्त दाखवलं होतं, पीठ. आणि हा जो पार्ट आहे तो आहे पीठ फॉर्मेशनचा.
काय पिट फॉर्मेशन, ज्याच्यामुळे इंटर ट्रान्सपोर्टेशन पॉसिबल असतं. तर सेकंडरी सेल वॉलच्या वेळेस इथं पिट तयार होतो. सेकंडरी सेल वॉल जी आहे ज्यावेळेस हा पिट फॉर्म होतो, त्याचबरोबर इथे एक प्लाझ्मोडेस्माटा फॉर्म होतो. हा प्लाझ्मोडेस्माटा काय आहे तर दोन सेलच्या मधला ब्रिज आहे, सायटोप्लाझ्मिक ब्रिज आहे. आणि हा जो ब्रिज आहे तो जनरली मिडल लॅमेलाला क्रॉस करून जातो. तर हा जो पिट फॉर्मेशन होतं सेकंडरी सेल वॉलच्या मध्ये, तर इथे प्लाझ्मोडेस्माटा तयार होतो ज्याला आपण सायटोप्लाझ्मिक ब्रिज म्हणतो आणि तो पूर्णपणे या स्ट्रक्चरच्या इनर साईडला असतो. ओके, तर जनरली सेल वॉल काय आहे त्याचं स्ट्रक्चर आपण बघितलं की प्रत्येक ॲनिमल्समध्ये, प्रत्येक प्लांट्समध्ये किंवा किंगडम्समध्ये वेगवेगळे कंपोनंट्स असतात. प्लांट सेलमध्ये हेमिसेल्युलोज एक्सेट्रा, जसे की फंगायमध्ये क्युटिनपासून बनतो. रूटची एंडोडर्मल लेअर आहे ते सुबेरिनपासून बनते. फंगायमध्ये जनरली क्युटिनपासून बनतो. हे जे काही स्ट्रक्चर्स आहेत ते सेल वॉलची कंपोनंट्स आहेत. त्याचं जर सेल वॉलचं स्ट्रक्चर बघितलं तर ते आपण 3 स्टेपमध्ये बघितले. मिडल लॅमेला फर्स्ट, सेकंड प्रायमरी सेल वॉल आणि लास्ट वन सेकंडरी सेल वॉल. मिडल लॅमेला काय तर 2 ॲडजस्टंट सेलच्या मध्ये जे काही आपल्याला स्ट्रक्चर दिसतंय तो आहे मिडल लॅमेला. 2 ॲडजस्टंट सेलच्या मध्ये असतो. आणि हा सायटोकायनेसिसच्या वेळेस 2 सेल ज्यावेळेस डिवाइड होतात, सेपरेट होतात, त्यावेळेस तो फॉर्म होतो. आणि त्याचबरोबर तो जो आहे तो जनरली पेक्टिन, कॅल्शियम किंवा मेग्नीन पेक्टेटपासून बनलेला असतो. या तिन्हीपासून तो बनलेला असतो. सेकंड प्रायमरी सेल वॉल जी आहे ती मिडल लॅमेलेच्या इनर साईडला असते. आणि मिडल लॅमेलेच्या इनर साईडला प्रायमरी सेल वॉल ज्यावेळेस फॉर्म होते, जनरली ही जी सेल वॉल आहे ती मेरिस्टेमॅटिक टिश्यू, मेरिस्टेमॅटिक सेल, मिझोफाइल्स किंवा पिथमध्येच आपल्याला दिसते. लास्ट वन जी आहे ती सेकंडरी सेल वॉल. सेकंडरी सेल वॉल जी आहे ती जनरली काही स्पेस और गॅप तो सोडते किंवा काही ठिकाणी सेकंडरी सेल वॉल ही अब्सेंट असते, तर त्याला आपण पिट म्हणतो. आणि हा जो पिट आहे तर त्याच्यामध्ये एक ब्रिज, सायटोप्लाझ्मिक ब्रिज तयार होतो. आणि हा जो ब्रिज आहे तो मिडल लॅमेला क्रॉस करून जातो. आणि हे जे काही फॉर्म होते ते 2 ॲडजस्टंट सेलच्या मध्ये फॉर्म होते. जर समजा एखादा आपण पार्ट बघितला आणि त्याची जर आउटर सेल वॉल, फॉर एक्झाम्पल हे ग्रुप ऑफ सेल्सचा एक पार्ट आपण घेतलेला आहे आणि सर्वात लास्टची जर आपण सेल बघितली, ओके, तर आता हे समजा खूप सारे सेल्स पासून फॉर्म झालेले पार्ट्स आहेत, पूर्ण पॅक आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं तर ह्या 2 सेलच्या ॲडजस्टमेंटमध्ये इथं मिडल लॅमेला असेल, या 2 सेलच्या ॲडजस्टमेंटमध्ये इथे मिडल लॅमेला असेल. पण या सेलला जो सर्वात आउटर साईडचा आहे त्याला कुठेच ॲडजस्टमेंट नाही आहे, तर त्याच्यामध्ये मिडल लॅमेला हा अब्सेंट असेल. ओके, तर फक्त आणि फक्त जे काही 2 ॲडजस्टमेंट सेल्स असतील त्याच्यामध्येच फक्त मिडल लॅमेला असतो. जर सिंगल आउटर लेअर जर असेल, एखादा सेल हा पूर्ण आउटर साईडला असेल, तिथे एंड होतोय सेल डिव्हिजन किंवा सेल प्रोसेस, त्याच्या ॲडजस्टंट एक पण सेल नाही आहे, अशा ठिकाणी मिडल लॅमेला अब्सेंट असतो. तर हे जे काही स्ट्रक्चर आहे ते सेल वॉल स्ट्रक्चर आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढचे ऑर्गॅनेल्स पाहूया.